दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रोहा तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भुवनेश्वर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी दर्शवली आहे. या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्यपदासाठी मधुकर तथा मधुशेठ पाटील, धाटाव पंचायत समिती गणासाठी विजया पाशीलकर आणि भुवनेश्वर पंचायत समिती गणासाठी सुरेश मगर यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केलेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीने मोठे शक्तीप्रदर्शन करत निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली. यावेळी बोलताना मधुकर पाटील यांनी, मी गेली 32 वर्ष राजकारणात कार्यरत असून पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास झाला असून भविष्यातील कचऱ्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला जाईल असा विश्वास व्यक्त केला. भुवनेश्वर पंचायत समिती गणाचे लोकप्रिय उमेदवार सुरेश मगर यांनी सुनील तटकरे यांचे नेतृत्व अधोरेखित करत, सुनील तटकरे हे खरे विकास पुरुष असून त्यांच्या माध्यमातून तसेच मंत्री आदिती तटकरे व अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने पुढील काळातही भरीव विकास साधला जाईल असे सांगितले. ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या भव्य मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भुवनेश्वर गटातून उमेदवारी आता 8-9 वर्षांनी जिल्हा परिषद निवडणुका होतात. सगळेच कार्यकर्ते उत्साही आहेत. पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला संधी दिली. मान्य सुनील तटकरे साहेब, आदितीताई आणि अनिकेत भाई यांचे मी आणि माझे सर्व तमाम भुवनेश्वर आणि रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी मला लढण्याकरता संधी सर्व कार्यकर्त्यांनी दिली. विकासाचा संकल्प आमचा सुरुवातीपासून चांगला आहे, कारण मी 92 पासून हा भाग सर्व बघतोय. 92 पासूनचा तो आतापर्यंत झालेला विकास सगळ्याच गावातला वाखाणण्याजोगा झालेला आहे. आता याच्यामध्ये काही ठिकाणी कुठं पाणीचे प्रश्न असतील, काही रस्त्यांचे प्रश्न असतील. आता प्रामुख्याने जो सर्वच ग्रामपंचायती किंवा सर्वांना जो जाणवतोय प्रश्न तो म्हणजे कचऱ्याचा. तो कचऱ्याचा प्रश्न सगळ्या ग्रामपंचायतीला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उमेदवारी अर्ज शिवसेना, शेवटी आता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक पक्षामध्ये आहेत ना. मग शिवसेनेमध्ये असतील, उभाटामध्ये असतील, बीजेपी मध्ये असतील, राष्ट्रवादीमध्ये असतील, प्रत्येकाला शेवटी लढायची इच्छा असते, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. 5-7 वर्ष 10 वर्ष काम केलेला कार्यकर्त्याला मनापासून वाटतो की आपण त्या लढाईमध्ये उतरावं आणि आपला नेमका लोकमानसातला, जनमानसातला काय स्थान आहे हे पाहण्याचा प्रत्येकाचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न हा निश्चित राहतो. भुवनेश्वर पंचायत समितीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे माझ्याबरोबर जिल्हा परिषद गटातून श्री मधुकरजी पाटील आहेत. तिकडे पंचायत समितीमध्ये विजयाताई पाशीलकर आहेत. त्यामुळे आम्ही ह्या गटामध्ये आणि हे 2 गणातले उमेदवार, कारण इकडे तटकरे साहेब असतील, आदितीताई आहेत, त्याच्यानंतर अनिकेत भाई आहेत, यांच्या तिघांच्या सहकार्याने आणि मधुशेठ असतील, विनोद भाऊ आहे, विजयराव मोरे आहे, त्याच्यानंतर आम्ही आहे, आमच्या प्रमुख कार्यकर्ते अमित असतील, अनंत देशमुख असतील, त्याच्यानंतर आमचे मयूर खैरे असतील, ह्या सगळ्यांनी या मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलेलं आहे. त्यांच्या मार्फत घराघरामध्ये राष्ट्रवादीचं काम पोचलेलं आहे. त्यामुळे इथे ह्या मतदारसंघामध्ये फक्त उमेदवार हे सगळे निवडून येतीलच, फक्त ते किती मताधिक्य घेऊन येतील, कारण जी स्पर्धा लागलेली असेल ती ह्या तिघांमध्ये स्पर्धा असेल, किती मताने ते हायस्टने येतात. त्याच्यामुळे ह्या तालुक्यामध्ये हा तालुका संपूर्ण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. ते ह्या बालेकिल्ल्यामध्ये आता ह्या लुटुपुटीच्या लढाया होतच राहणार. आणि कसं आहे, प्रत्येक पक्ष असतो, प्रत्येक पक्षाला उमेदवारी करण्याचा हा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती कुठलं प्रेशर किंवा त्याच्यावरती कुठला मतदारांचा दबाव आणण्याचं आहे कारणच नाही, कारण ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचंड वलय असलेला हा तालुका आहे आणि हा मतदारसंघ आहे भुवनेश्वर. मी तुम्हाला सांगतो, विजयाचा विश्वास म्हणाल तर 100%, 101% आहे. कारण जो 8,500 मतदारसंघ जो म्हणजे मतदार आहेत त्या वर्षे आणि भुवनेश्वर मध्ये आहेत. आणि त्यानंतर उरलेले सगळे आमचा जो सोनगाव असेल, त्याच्यानंतर वांदळी आहे,
नंतर मडारी आहे, पिंगळसई आहे, नेडी आहे, पडम आहे, खराबटी आहे, त्यानंतर मेढा आहे, रेवली आहे. ही सगळी गावं घेतली तर राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच आहे. तर ग्रामपंचायती आहेत, सगळे सदस्य राष्ट्रवादीचे आहेत, त्यामुळे 100% विजयाची खात्री. लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.